माय कसं हो मग आपल्या लेकराला राखी बांधायची राहिली आणि आपली राखी बांधणं योजना कधी स्टार्ट करता तुम्ही? आपल्याला पैसे नाही भेटले पाहिजे काय? कोणी लोक 50 जे टाकन ते 100 गावातल्या पुऱ्या माणसाला बांधून टाकायचे. गावातले काही धड पाहिले हाय नाही. आपल्या त्याच्यासोबत काही लफड होत नाही. पैसेवाला एक बरोबर काही खास आहे नाही. कोणाचं जर नुकसान करायचं असन त्या लायकीचे आहे फक्त ते. पण मग काय करता? बांधता का नाही बांधत मग राख्या? कसं आहे राख्या बांधल्या ना ते 3,000 आलेच आपल्याला. इकडे 4-5 हजार झाले तर अजून 6-7 हजार होऊन जाते ना आपल्या जवळ. काय म्हणता म्हटलं? हो बिचारे काजल बरोबर आहे ते वाला. कवा चलता चाललं राखीने आणली ना फाकीने आणली माय. राखी आणून ठेवल्या तर कसं आहे कोणी दरवाजात भेटलं दादा दादा माझा भाऊ माझा पाठी राखा माझा भाऊ असं काही अलपाळत गिलपाळत त्याच्या हाताला राखी बांधून द्यायची. लाजी खातीर तो नाही 10 नाही 20 नाही 50 टाकून देता. काही टाकून देतेस ना. आता खाली ताट ठेवतच नाही आणि ताट आपल्या बरोबर तयार ठेवून द्यायचं. आला का बांधला बस. पोटेले बांधायचे आहे ना व चंद्या आहे आणि ते आहे एक दात्र त्या दोघाले बांधायचं आहे ना. कसं करतो मग चलतं की राख्या आणाले? राख्या बिचारे सस्त्या नाही आहे 20 ने 30 रुपयाशिवाय. आणि चांगल्या मोठ्या राख्या आणतो म्हटलं तर 20 ने 30 रुपयाच्या राख्या घ्यायला पुरण काय आपल्याला तुम्हीच सांगा. मग एक काम करू ना तिथे जाऊ स्टॉलवर पाहू काय 5 रुपयाची भेटते धागा तर 5 रुपयाचा घेऊ. नाही तर मग 10 रुपयाची घ्यास लागून बाई कोणी हालतीत. जास्त नाही आणू 40 राख्या. 40 राख्या म्हटलं तरी बिचारे त्या 40 रुपयाच्या होते ना. मग काय करता 400ची इकडे 4-5 हजार होऊन राहिले तर 400 पायता का 4-5 हजाराला पायता. बरं एक काम करू आपण राखी घ्यायला चाललो जाऊ. तिथे गेल्यावर पाहू मग काय कसं होते तर पाहू ना तिथे गेल्यावर. काही आपलाही दिमाग वापरायचा. एखादी राखी इकत एखादी राखी फुकतात. हात मारून टाकायचा टाका. चल ना नाहीतरी आपण कोणत्या चांगल्या बाय आहे व एवढे पापा केले. आज चोरीची पापा करण्यात काय आपल्याला मोठा भार मंतर लागून राहिलं. चल हो बाई बरोबर आहे तेव्हा. भैया मेरे राखी के बंधन को निभाना भैया मेरे राखी के बंधन को निभाना. आई कवा आणतो राख्या? दे ना मला पैसे नाही तर मी आणतो. येले राख्या बांधायच्या आहे ना चंदूले ना ह्या रात्र्याले कवा बांधू राख्या? श्रद्धाताई कवा बांधत राखी आम्ही वाटच पाहून राहिलो. हो ना मिल्लाच्या मायवीन 4 दिवसपासून वाट पाहून राहिलो. आता बांधन उद्या बांधन ताई राखीच नाही बांधून राहिली. मला पेला खायचा आहे ना. हे न शिकण्याचे परिणाम आहे सर्व. हो बाबू बांधते राखी ताई बांधते राखी. आता आम्ही राखी आणायला चाललो. कसं आहे राखी आणल्यावरच राखी बांधणार आहे ना. तशी कशी राखी बांधणार आहे तर थोडंसं वेट कर त्यानंतर आम्ही तुला राखी बांधू. ओके हो काकू ठीक आहे ना. बरं जा बेटा तुमच्या आईला 500 मागून आहे ना आरतीच्या ताटात टाका लागते ना. जा मग 500 आणा घरून. कसं आहे ना आरतीच्या ताटात पैसे टाकत असते. तुम्ही जर 10 ना 20 रुपये टाकत असाल तर त्याला महत्व नाहीये. तर मी सांगते तुम्हाला जा तुम्ही तुमच्या आईला 500 रुपये मागा त्यानंतर मग तुम्हाला ही राखी बांधते श्रद्धा. ओके हाव काय काकू? हो रे चंदू जाय 500 रुपये घेऊन या दोघे जण म्हणजे असे 1000 होऊन जाते. म्हणजे जर ड्रेस राखीचं कसं आहे सांगू का म्हणजे बहिणीच्या ताटात म्हणजे तिथले कपडे घेण्याला म्हणजे आता 1000 रुपयाचा ड्रेस होतेस ना म्हणजे कपडे घेण्याला पैसे टाकत असते. तुम्ही जर म्हणा 2-2 हजार टाकतो ते पण चालते. तुमचे आई बाबा जेवढे देते तेवढे पण माया मतानं तुम्ही 1000च्या वरतीच आणा. आणि जर 1000 नाहीच म्हटलं तर मग 500च्या खाली काही आणू नका. नाहीतर मग राखी बांधायला काही येऊ नका बस. बोला काकू ठीक आहे ना ठीक आहे. हा बेटा जा लवकर. चल वर राखी आणाले ते गेले 500 आणाले. तुला वाटते का कमले हे 500 रुपये आणन म्हणून? नाही आणले तर राखी कोण मानते हो बापा. जाऊ दे ना तिकडे. मजा आहे बाबा. झाला का काकी राख्या बांधून झाल्या का म्हटलं? झाल्या ना राख्या बांधून. माय झाल्या ना सर झाल्या. तुमच्या कावा होते? आमचं काय माय आम्ही बांधू ना कवा बांधायचं ते. आम्ही म्हणजे पैशासाठी राख्या नाही बांधत. आम्ही भिकार चोट नाहीये. आम्ही म्हणजे असेच पद्धतशीर लोक आहे आणि आम्ही स्टँडर्ड लोक आहे आणि आम्ही आमच्या लेवलच्या आणि आमच्या पद्धतीच्या प्रमाणेच आम्ही राख्या बांधणार आहे. आम्ही नुसतं भिकाऱ्यासारखं ते पैशासाठी राख्या नाही बांधत बसत गावभरात. समजलं का? म्हणून आम्ही ठराविक माणसांना राखी बांधतो आणि ठराविक माणसंच आमच्यासाठी चांगले आहे. आम्ही पैशासाठी राख्या बांधत नाही. आता माय बाई आणि त्यासोबत कोण बोललं वा नाही कोण बोललं म्हटलं त्यासोबत. अरे मला माहित आहे तू पैशासाठी बांधता का नाही बांधत. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे तुला कोणी राखी बांधू देत असन तेच लय त्यासाठी चांगलं आहे बाई. नाही तर त्यासारख्या पोरीले मी तर म्हणतो कोणताच भाऊ नाही भेटाव. नाही माझ्यासोबत बोल नको बोलू. एक गोष्ट सांगत आहे जसे लोक पैशासाठी भिकारचोट लोक आहे ना म्हणून स्वतःच्या घरचं खाणं नाही झालं तर लोकांच्या दारात जाऊन बसले आणि लोकांच्या घरचं लुबाडून राहिले. आता मस्त भलं चांगलं वाटून राहिलं. लोकांले वाईट ठरवलं स्वतः चांगलं झालं. लोकांच्या घरात जाऊन इकडे भिकार वाडा पाहिजे तर तोंडावर काय 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 पुरं पैशानं पांढरं करून टाकलं. पैसा दिसला म्हणून लोकांच्या घरात घुसलो आम्ही. म्हणून तर आम्हाला गरीबाच्या घरात राहणं नाही झालं. पैसे तर आम्ही त्याच्यापेक्षा अमीरच आहे म्हणा. स्वतःला फक्त ते श्रीमंत समजते. आम्ही आमची श्रीमंती दाखवत नाही पण आम्ही श्रीमंत आहोत आणि ते श्रीमंत नाहीये ते श्रीमंती दाखवते. एवढाच फरक आहे. आय वान्यार तोंडे कोणाला पाहून टमन मारून राहिली होत सारं समजते म्हटलं.
सारं समजाले. जास्त बोलू नको. एका थापडीत नेतन पाय हापशी दांड्यानच घेईन साजरी. जाऊ दे ना तिचा आत्मा खवळत नसेल काय. तिच्या मायले एवढे लोक वाईट म्हणते तर या पुट्टीने केलंच काय शेवटी. नाही केलंच काय म्हटलं. स्वतः चांगली झाली ना दुसऱ्याला वाईट ठरवलं. अहो कुठं भोगशीन पाप, कुठं भोगशीन म्हटलं. ह्या हातावरची भाकर ह्या हातावर येत असते बाई. कुठं नसते जात म्हटलं. तू लाज नाही वाटली. गंगाच्या घरात जाऊन चांगली झाली ना तिला वाईट पाळाले. शाईने स्वतःच्या मायले खाल्लं लहानपणी ना. आता काय तिले खायला बसली का मग तू. हे पाय पहिली गोष्ट तर म्हणजे कलावती. मी तुमच्यासोबत बोलली नव्हती. बबिता काकी समोरून तुमच्यासोबत बोलली नव्हती. तुम्ही आमच्यासोबत मनातून तोंड मारून बोलून राहिला ना. उलट तुम्ही आम्हालाच बोलून राहिला. चोर तर चोर उलट शिरजोर. तुम्हाला काय करावं लागतं. तुला काय करावं लागतं. मी मायले खाव का माझ्या बापाले खाव अजून कोणाला खाव. तुला काय करावं लागतं. तुही काऊन जाऊन राहिली. तुही काऊन गरम होऊन राहिली. तुही खाणं तू काय कमी आहे काय. तू तर चांगल्या लोकांना खाऊन राहिली लफडे करू करू. त्याचा पैसा खाऊन राहिली चांगली डकारून राहिली. त्याचा पैसा तर लाज नाही वाटत का तुले. नवरा टाकून आली तू तर. नवरा टाकून आले लेकरं बाई टाकून आली ना. त्याची लाज नाही वाटत तुले. तरी ह्या वयात तू अशी कामं करता. विचार कर किती नालायक पद्धतीची बाई आहे. आणि लोकांवर बोट उचलतात. चारी बोट तू अशी इकडे आहे. ह्या हातावरची भाकर ह्या हातावर जाते. मला सांगून राहिली का तू. मला सांगायला माहित तोंड जायच्या वेळेस तुला नाही वाटलं काय हे केलेले कर्म इथं भोगा लागते म्हणून. अव तुझे तोंड जायन तू काही ती जुबान होऊन जायन. अव हेच काम आहे तुझेवाले. हेच काम आहे म्हटलं पापीले काम. जिथं म्हणजे श्रीमंत वाटला ज्याच्याजवळ जास्त पैसा वाटला त्याच्या मागं धावतो तू. अव गंगा 2 एकर वावरासाठी करून राहिली. पाय ना तुले 2 एकर वावर तिच्या पोरीच्या नावावर नाही केला. तिची पोरगी झाली म्हटलं. आता सांभाळून राहायचं सांभाळून. ना घरची राहशील ना दारची राहशील. अव भिकाऱ्यापेक्षा बेकार हालत होईल ते लक्षात ठेवज. आणि मी तुला पाप लावतो पाप. कोणत्याच जन्मात तू सुखी नाही राहशील. माय अंतकरण जळून राहिला. माय आईले तू वाईट ठरवलं स्वतः चांगली झाली. अव तू बदमाश सारे दुनियाचे बदमाश आहे. तू बदमाश असाले. त्या बापाई बदमाश होता म्हणूनच मामा आईने त्याला जैलात टाकलं. शाईने जास्त फळफळ नको करू. त्या दिवशी आली ना रंगारंगाची बोलून गेली. लायकी दाखवली ना तुझी वाली अवकात दाखवली ना. 3-3, 4-4 हजाराचे लेंगे त्या अंगावर फेकले म्हटलं. इतकं कोण आली सांगून राहिली. माणसाचे कर्म माणसाच्या सोबत असते म्हणूनच माझ्यासोबत चांगलं होत असते. माझे कर्म चांगले आहे बाई म्हणूनच माझ्यासोबत चांगलं होऊन राहिलं. तुमचे कर्म पा म्हणूनच भिकीले लागून राहिले काय. 10 रुपयाची आटा आणून खायची सोय नाही लागत ना. पायात पाशीन तर तुटली चप्पल आहे ना. गोष्टी मोठ्या आम्ही दाखवत नाही म्हणते श्रीमंती. अहो तुमच्याजवळ काही नसून तुम्ही एवढं फेकता. आमच्या गंगा काकूचं नको सांगू. गंगा काकूजवळ एवढा हाय काय खाता सरून नाही राहिलं. दुसऱ्याला जाऊ नका. दुसऱ्याला जायचं ना तर अशीच मांग जाण. अव जाणव इथं कोणाला सांगून राहिली. पैदाइशच तू अपवित्र आहे. तू पैदाइशीच अपवित्र आहे. काया रंगाची झालती काया गुणाची. जेव्हापासून श्रद्धावरनं कमलावर तुझी जी छाया पडली ना. तुझी परछाई जे पडली ना तेव्हापासून त्या कमी डाऊन म्हणजे त्याची परिस्थिती हलवण्यात चालली. म्हणजे कमी होत चालली त्याची परिस्थिती. श्रीमंतीच्या गरिबीवर चालल्या. काऊन का तुया त्याचा पायगुण त्याले साधला नाही. तुया पायगुण त्याला बरोबर लागला नाही. अव कमलाने तुझ्यावर किती चांगलं हे केलं. पण शेवटी काय झालं. कमलाचं नुकसान झालं. कमलाचं नुकसान व्हायले. असं हे अपवित्र हाय. तू भल्ली पवित्र आहे. सोन्यानं चांदीनं अभिषेक केला होता तुझ्यावाला. म्हणूनच नवऱ्याने टाकलं काय तुले. 2 लेकरं होते तुले. तुला लाज नाही वाटली. तू कोणती सुद्या गुणाची आहे वा. तू कोणती पवित्र चालली मोठी. कोणत्या गंगेच्या स्नानानं स्नान करून आली आहे व तू. अभ्यंग स्नान केलं का तुला. जशी पहिली पवित्र आहे तू. 17 जागी बोलायला लावतं मला. 17 जागी लफडे करतं. अंधार पाहून ठेवतं. मग तू पवित्र आहे. आणि ते उलचित पोरगी तिच्या एवढे अत्याचार झाले म्हणून दुसऱ्याच्या घरी गेली ते अपवित्र. आणि त्याची परिस्थिती त्याच्या कर्मानं होऊन राहिली कमी गरीब होऊन राहिले. ते नाही तिले म्हणतं अपशगुनी हाय अपवित्र आहे. अब तू पाय पहिले तू म्हणून सांगत आहो. पहिले लोकांच्या इकडे एक बोट दाखवण्यापेक्षा 4 बोट आपल्या इकडे असते म्हणून सांगून राहिली. आताही सुद्धा त्याजवळ वेळ आहे. सुदर्शन तर त्यासोबत चांगलंच होणार आहे. आणि तू जर अशी वाईट कर्म करशील त्यासोबत वाईटच होणार आहे. आणि श्रद्धा तू माझी बहीण आहे का नात्याने मी तुला सांगत आहे. तू बाई सुदर्शन त्यासोबत चांगलंच होणार आहे. तू जर असा वांडायपणा करशील ना खरंच कुत्र्यापेक्षा बेकार हाल होणार आहे. भिकाऱ्याचे हाल चांगले राहते. 5 घरी मागते ना खाते. तू हे हाल नाही राहील. समजलं. आणि असे पाप लावू नको. पाप त्यालाच लागते जो पाप करते. समजलं. अहो मला काय सांगून राहिली. कुत्र्याच्या याच्यात जाशील त्याच्यात जाशील. कुत्र्यापेक्षा बेकार हाल होईल. अहो तू कुत्री वय म्हणूनच माया घरचा खाऊन गंगाच्या घरी गेली. लचांडीचा वय आणि तुला लचांडीचा वय झाले. इतकं खाल्लं का तिथं खायला चालली. पाय तुले काय पटते तर माय कर्म. मीने जर काही वाईट केले असन तर माया ते आंगियन मला दिसन ते कर्म. केले कर्म झाले तोची भोग आले. ते म्हणते ना तर ते येईन माया भोगीयन. पण तुझ्या भोगीचे कर्म येणार आहे ते लक्षात ठेवतो तू. कारण दुसऱ्याचं पाहिल्यापेक्षा स्वतःच पाहिले पाव. मी हे म्हणतो. आणि राहिली गोष्ट कर्माची. श्रद्धा तुला माहित आहे आई मायावर किती जुलूम किती अत्याचार करत होती. किती मारत होती. मला जेवण नव्हती करू देत. जेवण तुला माहित आहे. तू हसत होती मायावर. म्हणून कर्माच्या गोष्टी तू करू नको. तुला माहित आहे कर्म कोणाचे चांगले आहे आणि कोणाचे वाईट आहे. ह्या गोष्टी तू सांगू नको मला. तुला सगळं माहित आहे बाई. वा कुत्री बाई तू कुत्री. ह्या जन्माची कुत्री आणि 12 जन्मात तू कुत्रीच होशील बस.
हो हो ते कुत्रे होते, तुम्ही गाय होता. पायजा पायजा, तुमचे कर्म एवढे चांगले आहे ना, तुम्ही गायवान गाय. हा तिले कुत्री म्हणते, लाज नाही वाटत भोसूडच्या इले. आजीबाई काय म्हणते, राख्या कशा दिल्या म्हटलं, नाही कशा दिल्या राख्या? कशा दिल्या म्हणजे बापा, पैशानं फुकटात देतो का आम्ही? नाही फुकटात कोण देतो या जमान्यात, फुकटात द्याले हा? कोणीच फुकटात नाही देत. आपलं आपलं नाही आपलं बरं का कसं देणार आहे? हा सांग राखे किती रुपयाला एकत? सुद्या बोल ना हो बापा, सुद्या बोल ना, मला भेव लागून राहिलं. काही 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 तुम्ही काही 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 हैवान होय का बाबा? हैवान असो का काही असो, तुला जर स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर राख्या कमी पैशात लाव, नाहीतर मग मारून टाकन आम्ही तुले. मॉन्स्टर आहे आम्ही, मॉन्स्टर. काय मारून टाकन? काय म्हटलं हिनं? नाही काय म्हटलं? अरे तुझं नाव काय आहे? थेट घे, जाऊ दे. अव थेट घे, ते काय म्हणते बरोबर पैशात लाव म्हणते, नाहीतर आम्ही चाललं जातो म्हणते. बाकी काय म्हणताय ते? थेट घ्या वनाची बरोबर सांग किती रुपयाला राख्या लावल्या तर. बापा कशा बापा कशी गिराईक आहे हो माई ही. थेट घेन मेट घे, आतापर्यंत आजीबाई शिवाय मला कोणी बोललं नाही बापा. कशा बाई काय बापा ह्या थेट घेणं मेट घे. चल बाई आता माझ्या दुकान होय तर मला काही ना काही गिरायकासाठी तर काही ना काही ऐकावंच लागन पोटासाठी. असं जाऊ दे बापा, थेट घे म्हणते तर म्हणू दे. हे राख्या काय, राख्याची सुरुवात 50 पासून आहे बाई तर 1000 पर्यंत बस, त्याच्या खाली काही राखी आहे नाही. हे पाय 10 वाली न 20 वाली 5 वाली शिवाय दाखवू नको. आणि 10 वाली 20 वाली 5 वाली तर असलीच पाहिजे सांगून राहिली. नाहीतर पाय म्हणजे इथं आजूबाजूला कोणी नाहीये, आम्ही तिघी तू एकटी. विचार कर त्यासोबत काय होऊ शकते. तर त्याच्यामुळे तू आम्हाला 50 वाली राखी 10 रुपयात लाव, नाही तर 5 रुपयात लाव, हिसाब पक्का. चल भाई दे जल्दी. चाललाय का बापा, माणसावर का माणसा असाले, निघा लवकर. कुत्रा येवा निघा इथून, हा ना हाय हाय. चलो बाय बेबी, आते हम ग्रैंडमा, हम आते हैं, हमने राखियाँ ले ली है और हम पैसे भी नहीं देने वाले हैं, तो हम चले जाते हैं, बाय. हमारी दुआ लगेगी तेरे को, फुकट में देगी ना तो हमारी दुआ बहुत अच्छी लगेगी. बोलते ना लेकी बाईची दुआ लय लागते म्हणते, आम्ही लेकी बाईचा ही. बाय बाय थेट गे. तू आमचं काहीच नाही बिघडवू शकत. आता 4-5 पाकिटे उचलले ना व? हो हो अजून 2-4 उचलून घेतो. काय लो माय त्याचा 5-6 उचलले तू ना, होते ना तेवढ्या याच्यात. बुडगी माग धावांना चालली तर लवकर फरार होय बाई. पैसे हो मग आता 3 पाकिटे घेतले तर मग त्याचे 1000 रुपये झाले ना. हो काय पैसे काय लिहून ठेव, त्याच्या पुढच्या राखीले देऊन द्या. पुढच्या राखीले नाही जमत, त्याच्या पुढच्या राखीले देऊन द्या. चालन का तुला? नसन चालत ना तरी पण चालवून घे आमच्यासाठी प्लीज दादी मा. ठेवा ते लवकर राखी ठेवा इथं, ठेवा म्हटलं लवकर. एका झापडीत तोंड फोन लवकर ठेवा. दादी माँ जाने दो यार, प्लीज जाने दो, दिल में आ जाने दो. दादी माँ आता भैयासाठीच राखी घेऊन चालली ना ग, कशी ग तू? बाय. हाँ भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया इस तू बुढ़िया को संभाल कर रखना. हाँ आजी भाई 1 मिनिट. काय म्हणता बापा? अरे अरे लडकून गेली वाटते. लढू नको बापा, लढू नको. ते कसं आहे ना, भावाला राखी बांधल्यावर जो भाऊ आम्हाला पैसे देते ना, त्यामध्ये आम्ही डिवाइड करून तुला तुझे पैसे वापस दे. आता कसं पहिले भावाला राखी बांधा लागन, नंतरच तू पैसे देणार ना. राखी घ्यायच्या पहिले पैसे कसे देणार आहे, म्हणून तू वेटिंग वर राहा थोडीशी. चला व लवकर फरार व्हा बापा, लवकर फरार व्हा. काय करू माय व जीव घाय वरून आला बापा. माय पोरग मला कच्च टाकून खाऊन टाकून माय व बाई. आता गेला माय, मी काय करत होती त्या मला भले आईवान मध दिसून राहिल्या होत्या. मी काहीच नाही करू शकली माय. मी काय करू देवा, म्हणून मी म्हणतो म्हातारी माई मी नाही बसत पाय माय. काय करू देवा, काय करू? कुठं भेटन त्या नालायक बाया. बापा माणसावानीच होत्या बापा. माय हो कोणत्या माणसापेक्षा कमी नव्हत्या माय हो बापा त्या. चला तर मग मित्रांनो नमस्कार. कसा वाटला तुम्हाला आपला व्हिडिओ? जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल, आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. बाय. आणि हो उद्या कमळाची बत्ती होणार आहे, त्यामुळे तुम्ही हा पार्ट पण बघा आणि पुढचा पार्ट म्हणजे उद्याचा भाग तो पण बघा. खूप मजा येईल, हसू येईल, पोट डुकडुक हसू येईल. चला तर भेटूया. बाय.